खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. ग्रामपंचायत पितापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहसिना चिकळी यांचा जुलाह जातीचा दाखला हा 3 डिसेंबर 2024 रोजी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी सखोल चौकशी अंती जातीच्या पृष्ठार्थ कोणताही ठोस पुरावा न दिल्यामुळे अवैध ठरवला आणि त्यांचे जुलाह जातीचे जात प्रमाणपत्र जप्त करून त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत व जातीच्या दाखल्याच्या आधारे घेण्यात आलेले सर्व फायदे माघारी घेण्याबाबतचा आदेश पारित केला. यात हकीकत अशी, पितापूर तालुका अक्कलकोटची ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंच पद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होते. त्यामध्ये मोहसिना चिकळी यांनी त्यांच्या जुलाह जातीच्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली आणि सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर मुजीब नदीबिलाल नदाफ यांनी मोहसिना चिकळी यांचे जात प्रमाणपत्र वैधतेकरता पाठवल्यानंतर रीतसर हरकत उपस्थित केली आणि जात प्रमाणपत्र हे बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले असल्यामुळे ते रद्द करण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने चौकशी होऊन चौकशी अंती 28 जून 2022 रोजी मोहसिना चिकळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला. त्याविरुद्ध मोहसिना चिकळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली नाही असा दावा केला. त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिकळी यांचा याचिका मान्य करून प्रकरण फेरचौकशीसाठी पाठवले. फेरचौकशी झाल्यानंतर मोहसिना चिकळी यांनी त्या जुलाह जातीच्या असल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे दिले नाही. मोहसिना चिकळी या जुलाह जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जुलाह जातीचा हा प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिले. सदरहू जात दाखल्याचा आधारे घेतलेले फायदे देखील परत करण्याबाबत संबंधितांना आदेश केले आहेत. या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने ॲडव्होकेट अमरीश खोले यांनी बाजू मांडली. नमस्कार, मी मुजीब नबीलाल नदाफ, राहणार पितापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. अनुसूचित जाती विमुक्ती जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग कल्याण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने पितापूर ग्रामपंचायतमधील सरपंच मोहसिना चिकळी यांचा जात वैधता प्रमाणपत्र अवैध केलेला आहे. दिनांक 3/12/2024 रोजी त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेलं आहे. सार्वत्रिक निवडणूक 2020-21 या काळात झालेल्या निवडणुकीत त्यांनी ओपन या प्रवर्गातून निवडणूक लढवली, पण सरपंच आरक्षण ओबीसी पुरुष असं पडल्याने त्यांनी ओबीसीचा दाखला अत्यंत घाई गडबडीनं काढून त्यांनी सरपंचाच्या दाव्यावर त्यांनी ओबीसीचा दावा दाखल केला आणि त्याच्या विरोधात मी दिनांक 28/6/2022 रोजी मोहसिना चिकळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला. मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. मग त्याच्यानंतर 2022च्या काळानंतर त्यांनी 28/6/22ला जी मोहसिना चिकळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता त्याविरुद्ध मोहसिना चिकळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली असा दावा केला. त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिकळी यांची याचिका मान्य करून प्रकरण फेरचौकशीसाठी पाठवला. प्रकरण फेरचौकशी आल्यानंतर मोहसिना चिकळी
त्या जुला जातीच्या असल्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिलेले नाहीत. त्या विणकर संस्थेचे रेकॉर्ड मोहसिना चिक्कळे यांनी सादर केलेले होते. ते सर्व रेकॉर्ड संशयास्पद होते व त्यामुळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत. मोहसिना चिक्कळे या जुला जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जुला जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच सदरहून जात दाखल्याच्या आधारे घेतलेले सर्व फायदे परत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिलेले आहेत. ह्या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीनं ॲडव्होकेट अमरीश खुले सर यांनी बाजू मांडलेली आहे. सदर समितीने 3/12/2024 रोजी हा जात वैध प्रमाणपत्र अवैध केलेला आहे. परंतु मोहसिना चिक्कळे यांनी सदरहू ओबीसी जातीचा दाखलाचा उपयोग करून सरकारची गंभीर स्वरूपात फसवणूक केलेली आहे. तरी सदर जात पडताळणी समिती यांनी फक्त जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे. माझी असं मागणी आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई 420चा गुन्हा दाखल होणे गरजेचं असताना सुद्धा त्यांनी फक्त जात अवैध प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे, एवढंच केलेलं आहे. तर मला प्रशासनाला ही विनंती आहे की आपण मोहसिना चिक्कळे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कठोर ते कठोर कारवाई करणे गरजेचं आहे. आणि ह्या मोहसिना चिक्कळे यांच्या पाठीशी कुठला हा नेता, कुठला हा आमदार आहे जी इतके दिवस जात पडताळणी समितीसुद्धा 2-2दा कोर्टाची ऑर्डर झाली असताना सुद्धा आम्ही कोर्टात कोर्ट कंटेम्प्ट करणे जो आम्हाला भाग पडलेला, कुठल्या नेत्याच्या आधारे, कुठल्या कुणाच्या आधारे हा सरपंच मोहसिना चिक्कळे एवढे आजपर्यंत आमचे न्याय मिळण्यासाठी उशीर झाला. आम्हाला कोर्टावर आणि जात पडताळणी समितीवर विश्वास होता आणि न्याय माझं जे होतं 4 वर्ष मी लढा दिलेला आहे, त्या लढ्याला आज यश आलेलं आहे. तरी प्रशासनाला ही नम्र विनंती आहे की त्यांनी सदर सरपंचावर गंभीर गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.